सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची निवडणूक होते आणि या निवडणुकीमध्ये बिनविरोध जवळजवळ 5 जिल्हा परिषद सदस्य निवडून आलेले आहेत. माझ्यासोबत आहेत ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख बाबूराव धुरी. मला सांगा, तुमच्या जर बघितलं तर अगदी पहिल्या टप्प्यातच तुमच्या अनेक उमेदवारांनी माघार घेतले. काय नेमकी कारण आहेत माघार घेण्याची? मूळतः निवडणूक प्रक्रिया जी राबवलेली आहे निवडणूक आयोगाने तीच कोणाला मान्य नसून ती पूर्णतः भारतीय जनता पार्टीला फायदेशीर आहे अशा प्रकारची त्यांनी राबवलेली आहे. फॉर्म मागे घेण्यासाठी त्यांनी 5 दिवस ठेवले, मात्र प्रचारासाठी मात्र पुढचे 3 ते 4 दिवस ठेवलेले आहेत. म्हणजे प्रचाराची आणि जनतेपर्यंत आपलं जाऊन मत मांडण्याची संधी त्यांनी दिलेली नाही, मात्र फॉर्म मागे घेण्यासाठी संधी दिलेली आहे. ह्याचं कारणच असं आहे की प्रचंड पैशाचा वापर करून आज सत्तेमध्ये नसणाऱ्या पक्षांना दादागिरी करणं, त्यांना पैशाचं आमिष दाखवणं आणि उमेदवारांना फोडणं आणि निवडणूक सोपी करणं, अशा प्रकारची पद्धतीमुळेच आज अनेक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतलेले आहेत. तुम्ही म्हणता उमेदवारी अर्ज मागे घेतात पैसे देऊन. किती पैसे दिले जातात? कशा पद्धतीने ही म्हणजे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी कशा पद्धतीने मोहीम राबवली जाते? काल जर नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आपण जर बघितलं तर एका मतदाराला 10,000, 15,000 हजार रुपये दिले गेले. आणि तशाच प्रकारचा वापर जर येणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये त्यांना करायचा असला तर साधारणतः 2 ते 3 कोटी रुपये एका उमेदवाराला खर्च करावा लागत होता. मात्र आता तुटपुंजा पैशामध्ये 10 लाख 25 लाखामध्ये उमेदवाराला समोरच्या उमेदवाराला पैसे देऊन आज उमेदवारी अर्ज मागे घेऊन ती निवडणूकच पूर्णतः मोडीत काढण्याचं काम आणि पाप ही मंडळी करत आहे. पण ते जे मागे घेत आहेत ते तुमचेच उमेदवार मागे घेत आहेत. तुम्हाला असं वाटतं का की चुकीच्या उमेदवारांना उमेदवारी दिली जाते त्यामुळे ते मागे घेत आहेत? मूळतः विषय असा झाला की निवडणुकीचा जो कार्यक्रम लावला गेला तोच चुकीचा आहे आणि आमच्याकडे पुरेसा वेळसुद्धा भेटला नाही की उमेदवाराची निवड करणं. मध्यंतरी म्हणत होते की अनेक जिल्हा परिषद निवडणुका आम्ही घेणार नाहीत आणि अचानक हा निवडणुकीचा कार्यक्रम लादल्यामुळे ह्या ठिकाणी मागच्या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं पैशाचा वापर केला गेला तशाच पद्धतीचा पैशाचा वापर ह्या निवडणुकीमध्ये करणार या भीतीपोटीच अनेक उमेदवार आमचे समोर आले नाहीत. त्यामुळे आम्हाला ह्याचा जबरदस्त फटका हा या ठिकाणी बसलेला आहे. तुम्ही सुद्धा उमेदवार आहात दोडामार्गमध्ये. तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी कोणाकडून काही सांगितलं जातंय का? माझ्यापर्यंत अजून कोणीही पोचलेलं नाही आणि पोचणारही नाही. कारण गेली माटणे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये गेली 25 ते 30 वर्ष आमचं जे कार्य चालू आहे त्याच्यामध्ये लोकांनी स्वतःहून आम्हाला सूचित केलं आहे की तुम्ही ह्या ठिकाणी राहिलंच पाहिजे, आम्ही तुमच्यासोबत आहोत. उमेदवारी अर्ज मी जिल्हा परिषद सदस्य होण्यासाठी नाही तर जनतेला न्याय देण्यासाठी मी ह्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. नक्कीच. तुम्ही म्हणता की उमेदवारी अर्ज मागे घेताना त्यांच्याकडे पैसे दिले जातात. अजूनही सुद्धा काही उमेदवार माघार घेण्याची तयारी आहे, त्यांना तुम्ही काय आवाहन कराल? मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो, लोकशाही जिवंत राहिली पाहिजे. लोकशाहीमध्ये मतदानाचा जो अधिकार सर्वसामान्य मतदारांना दिलेला आहे तोही शाबूत राहिला पाहिजे. त्यामुळे कोणीही उमेदवारी अर्ज मागे घेऊ नये. आज सत्तेमध्ये ते आहेत, उद्या सत्तेमध्ये आम्ही असू, मात्र निवडणुकीचं हे राजकारण जर संपुष्टात आलं तर लोकशाही मात्र निश्चितच धोक्यामध्ये येईल असं मला वाटतं. अगदी शेवटी सांगा मला की कशा पद्धतीने हे जे उमेदवार मागे घेतले त्यांना पैशाचं वाटप किंवा उमेदवारांना मागे घेण्यासाठी किती रकमांचं आमिष दाखवण्यात आलं? आज ज्यांनी मागे घेतलेले आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही जरी पोचलो नसलो तरी अनेक मीडियाच्या माध्यमातून वगैरे आम्हाला असं कळतं की 25-25, 30-30 लाख रुपये अशा उमेदवारांपर्यंत दिले गेले आणि थेट उमेदवारांपर्यंत न देता त्यांना जे सूचक होते किंवा त्यांना ज्यांनी पुढे केलेलं होतं अशा स्थानिक मंडळीपर्यंतसुद्धा ही मंडळी केली आणि प्रचंड दबावतंत्र लादून अशा उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेले आहेत. तर नक्कीच आपण पाहत आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात जे बिनविरोध उमेदवार निवडून येत आहेत त्यांना पैशाचं आमिष दिलं जाते अशा पद्धतीचा आरोप ठाकरे सेनेचे बाबूराव धुरी जिल्हा प्रमुख आहेत त्यांनी केलेले आहे. पुढच्या काळात सुद्धा आणखी काही उमेदवार अर्ज मागे घेऊ शकतात, मात्र त्यांनी पक्षासाठी काम करावं असं आवाहनसुद्धा त्यांनी केलेलं आहे. विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.